नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण बघत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 पूर्ण केलेला आहे. आता या एपिसोडमध्ये अध्याय 17 मी सुरुवात करत आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते की तुम्ही कृपया अमृताचे डोही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्रीमद भगवद्गीता अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, श्रद्धेनं युक्त असूनही शास्त्रातील विधी सोडून जे यजन करतात त्यांची निष्ठा म्हणजे मनाची स्थिती कोणती समजायची? सात्विक की राजस की तामस? म्हणजे शास्त्राप्रमाणे माणसानं वागावं, विधी पाळावेत, हे जे मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगता करताना सांगितलं, त्यावर अर्जुन अशी शंका विचारतोय की ज्यांची श्रद्धा तर आहे पण शास्त्राप्रमाणे कर्म घडत नसेल तर त्यांना काय म्हणावं? श्री भगवान म्हणाले, प्राणीमात्राची श्रद्धा स्वभावतः 3 प्रकारची असते: सात्विक, राजस आणि तामस. कशा प्रकारची असते? सात्विक, राजस आणि तामस. श्लोक 3. सर्व लोकांची श्रद्धा हे भारता त्यांच्या त्यांच्या सत्वाप्रमाणे म्हणजे प्रकृती स्वभावाप्रमाणे होत असते. मनुष्य श्रद्धामय आहे. ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो बनत असतो. अगदी बरोबर नाही का? जसे आपले विचार, जसे आपली आयुष्यातली तत्व, जशी धारणा, तसेच आपण करत असतो, वागत असतो आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते त्याप्रमाणे बनत असतं. आता पुढच्या श्लोकांना जाण्यापूर्वी आद्य शंकराचार्यांच्या चरित्रातील थोडासा भाग आपण बघूया. आदि शंकराचार्य यात्रेमध्ये जात असताना ते गोकर्ण या ठिकाणी काही काळ राहिले. बघता बघता तिकडे सुद्धा त्यांच्या अमोघ वाणीनं आणि अतुलनीय अशा बुद्धिमत्तेनं आणि अतिशय मृदू मधुर स्वभावानं त्यांनी आपलं तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगितलं आणि लोक अक्षरशः जिथे जात तिथे ते त्यांच्यामुळे प्रभावित होत असत. तर तिथे एकदा शैव पंथाचा एक अनुयायी हरादास नावाचा गोकर्ण इथे आला. त्यानं आद्य शंकराचार्यांची भेट घेतली, त्यांचे विचार त्यांनी ऐकले. मग तो आपल्या गुरुकडे गेला. नीलकंठ नावाचे शैवपंथाचे तेव्हा गुरु होते, त्यांचा तो अनुयायी होता. तेव्हा नीलकंठांना असं वाटलं की आपण आद्य शंकराचार्यांचा वादामध्ये पराभव करावा, म्हणून ते त्यांना भेटायला आले. परंतु जेव्हा त्यांचा वाद घडला तेव्हा आद्य शंकराचार्यांनी अगदी सहजपणानं अद्वैत वेदांत सिद्धांत त्यांना समजावून सांगितले आणि नीलकंठांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. श्लोक 4. सात्विक म्हणजे सत्वगुण प्रधान स्वभावाचे जे पुरुष ते देवांचे यजन करतात. आता इथे काय आहे? हा श्रद्धात्रय विभाग आहे. त्रय म्हणजे काय? कुणाला उद्देशून? सात्विक, रजो, तमो
अशी त्रिगुणी जी प्रकृती आहे त्यातनंच आपणही बनलेलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरामध्ये सत्व रज तमोगुण हे असतातच. त्रिगुणांचं फक्त पर्सेंटेज प्रत्येकामध्ये कमी जास्त असतं आणि त्यानेच प्रत्येकाचा व्यक्ती स्वभाव वेगवेगळा घडतो, नाही का. तर भगवंत इथे आता या विभागामध्ये सात्विक, राजस आणि तामस हे जे गुण आहेत त्याप्रमाणे काय काय फरक घडतात आहारात, विचारात, यज्ञात, तपात, ते सगळं अर्जुनाला समजावून सांगतायत. तर ते आता आपण बघणार आहोत. भगवान असं म्हणतात, सात्विक जे पुरुष आहेत ते देवांचं यजन करतात, राजस यक्ष राक्षसांचं, आणि तामस हे प्रेते आणि भूतगण यांचे यजन करतात. श्लोक 5. परंतु जे लोक दंभ आणि अहंकार यांनी युक्त होऊन काम आणि आसक्ती यांच्या जोरावर शास्त्रविरुद्ध तप करतात, दंभ, अहंकार, मद, मत्सर, आपण 16व्या अध्यायातच बघितली सगळी आसुरी दुर्गुण जे आहेत त्यांनी भरलेले जे लोक असतात. श्लोक 6. आणि शरीरातील पंचमहाभूतादिकांच्या समुदायालाच नाही तर शरीराअंतर्गत असणाऱ्या मलाही म्हणजे परमेश्वराला सुद्धा जे जुमानत नाहीत, कारण परमेश्वरावर श्रद्धा नाही, केवळ माझ्यासाठी हे जगत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात वास करणाऱ्या ईश्वराला आसुरी लोकांच्या हृदयामध्ये सुद्धा ईश्वर तत्व असतंच. फक्त ते झुगारून देतात आणि देह, मनाच्या आणि आपल्या पूर्वसंस्कार वासनांमुळे ते त्या ईशतत्वाला झुगारून देऊन अघोरी कर्म, पापकर्म त्यांच्याकडून घडत असतात. श्लोक 7. आता प्रत्येकाला आवडणाऱ्या आहाराचे 3 प्रकार घडतात. तो प्रकार यज्ञ, तप आणि दान. म्हणजे काय की प्रत्येकाचा जो गुण आहे त्याच्याप्रमाणे आहार, तप, दान, यज्ञ म्हणजे थोडक्यात आयुष्याचा एकंदर स्तर, व्यक्तिमत्वाचा स्तर हा त्यातल्या गुणांनी ठरत असतो. श्लोक 8. सात्विक पुरुषास आवडणारा आहार हा कसा असतो तर बल वाढवणारा म्हणजे शक्ती वाढवणारा, रसयुक्त, स्निग्ध, सात्विक, मनाचं पोषण करणारा, रुची वाढवणारा, तृप्ती करणारा असा सौम्य सात्विक आहार सात्विक पुरुष घेतात. श्लोक 9. तर राजस प्रवृत्ती जास्त प्रमाणात असलेल्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा आहार आवडेल तर त्याला कडू, तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, वृक्ष, दाहकारक आणि त्यामुळे अशा आरोग्याला चांगल्या नसणाऱ्या आहारामुळे दुःख, शोक आणि रोग त्यापासून निर्माण होतात. श्लोक 10. तामस पुरुषाला आवडणारं अन्न वेळ होऊन गेलेलं म्हणजे निवालेलं म्हणजे कधी केव्हा तरी बनवलेलं असं, नीरस, दुर्गंधी, शिळ झालेलं, उष्ट आणि अपवित्र असं असतं. श्लोक 11. फलाशेची, आता आलं यज्ञाबद्दल ते भगवान सांगतायत. फलाशेची आकांक्षा न ठेवता
यज्ञ करणं हे आपापलं कर्तव्य आहे बरं का. यज्ञ करणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून शास्त्रविधीप्रमाणे जो शांत चित्तानं यज्ञ करतो तो सात्विक प्रवृत्तीचा होय. श्लोक 12. पण फलाची इच्छा ठेवून फलाची इच्छा ठेवून दंभानं दर्पानं आपलं सगळं वैभवाचं ऐश्वर्याचं लोकांमध्ये प्रदर्शन करण्यासाठी, मिरवण्यासाठी, ढोंगीपणा करण्यासाठी जे यज्ञ याग किंवा पूजा अर्चा करतात तो राजस यज्ञ असे समज. श्लोक 13. शास्त्रविधी सोडून बरं का, शास्त्रविधी सोडून अन्न संतर्पणाशिवाय म्हणजे अन्न दानाशिवाय, मंत्राशिवाय, दक्षिणा न देता, श्रद्धा नसताना केवळ करायचा म्हणून करायचा, लोकांना आपला मान अभिमान दाखवायचा, आपला अहंकार लोकांना कळला पाहिजे म्हणून जे करतात त्याला तामस असं म्हटलं जातं. आता भगवान तप कशाला म्हणतात आणि त्याचे प्रकार हे सांगत आहेत. श्लोक 14. देव, ब्राह्मण, गुरु, विद्वान यांचं पूजन म्हणजे मनामध्ये मान सन्मान आदर असणं, शुचिर्भूतपणा, स्वच्छता, मन शरीर तनाची शुद्धता, ब्रह्मचर्य म्हणजे संयमन, अहिंसा याला शारीर म्हणजे कायिक तप असं म्हणतात. श्लोक 15. मनाला उद्वेग न देणारे म्हणजे असं अप्रिय बोलणं, मनाला येईल ते वाटेल तसं दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता बोलत राहणं असं न करणं, उद्वेग न देणारे, सत्य, प्रिय, हितकारक असं जे भाषण किंवा बोलणं होतं आणि स्वाध्यायाचा म्हणजे स्वकर्माचा अभ्यास याला काय म्हटलं जातं, वाचिक तप म्हणजे शब्दांना वाणीला अनुसरून केलेलं तप. श्लोक 16. मन प्रसन्न ठेवणं, मनाची सौम्यता, रुजुता, शांतपणा, मान म्हणजे मुनीप्रमाणे वृत्ती असणं, नंतर मनोनिग्रह असणं, शुद्ध भावना या सगळ्या मनाच्या ज्या पवित्र शुभ मंगल वृत्ती आहेत त्याला मानसतप असं म्हटलं जातं. हे झाले तपांचे कायिक, मानसिक आणि वाचिक असे 3 प्रकार. श्लोक 17. हे 3ही प्रकारचे तप फलाची आकांक्षा न ठेवता बरं का, फलाची आकांक्षा न ठेवता उत्कृष्ट श्रद्धेनं, भक्तीनं, योगयुक्त बुद्धीनं मनुष्यानं केले. कोणते 3 तप? कायिक, मानसिक आणि वाचिक. म्हणजे थोडक्यात काय त्याचा अर्थ, माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्व या तिघांद्वारे व्यक्त होतं नाही का. आपण जे बोलतो ते शरीरानं, मनानं, बुद्धीनं हे जे सगळं आपण आचरण करत असतो त्यानंच आपलं एक व्यक्तिमत्व सिद्ध होत असतं. त्याचेच हे 3 प्रकार कायिक, मानसिक आणि वाचिक हे जर आपण संयम ठेवलं, भान ठेवलं या तिघांवर तर अर्थातच आपलं व्यक्तिमत्व सुसंघटित आणि लोकांना अगदी हवंसं वाटणार
यात काही संशय नाही. श्लोक 18. आणि आपला सत्कार, मान किंवा पूजा व्हावी, म्हणजे लोकांनी वा 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 करावं, अरे बापरे काय तुमची संपत्ती आहे, काय ऐश्वर आहे, लोकांना दिपवून टाकावं, मग त्यांनी आपल्याला मान द्यावा, सत्कार करावा, अशा दंभानं जे तप करतात तेव्हा त्या अस्थिर आणि चल तपाला राजस म्हटलं गेलेलं आहे. श्लोक 19. वेड्या आग्रहानं आपल्याला पीडा करणारं किंवा जारण मारणादी कर्मांनी, म्हणजे तांत्रिक काही गोष्टी लोक करत असतात, लोकांना लाडण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी असे जे तप करतात त्याला तामस म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की मनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास वेळोवेळी भगवद्गीता करून दाखवत आहे की तुमचं मन जेवढं तुम्ही नियंत्रित ठेवाल, शुद्ध ठेवाल, त्याप्रमाणे तुमचे आचार घडतील, वागणूक घडेल आणि त्याप्रमाणे तुमच्या हातनं शुद्ध कर्म घडतील. एकूणच कर्म आणि त्याच्या पाठीमागचे विचार, त्याच्या पाठीमागचं मन, हे सगळं जेव्हा तुम्ही सुसंघटित योग्य दिशेनं चालणारं असं जेव्हा आपण ठेवतो, मनाचा संयम जेव्हा आपण ठेवतो, तेव्हा आपल्याकडनं पापकर्म घडत नाही. आता पुढच्या श्लोकांमध्ये दानाचे विविध भेद, म्हणजे गुणांच्यामुळे जे भेद घडतात ते सांगितलेले आहेत. श्लोक 20. दान करणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे अशा बुद्धीनं योग्य स्थल, काल, पात्र यांचा विचार करून आपल्यावर, हे पुढचं खूप महत्त्वाचं आहे बरं का, आपल्यावर उपकार न करणाऱ्याला जे दान देतात त्याला सात्विक म्हटलेलं आहे. म्हणजे कोणीतरी आपल्यावर उपकार केले तर त्याची परतफेड करायची म्हणून त्याला देणं, तर हे काही दान होऊ शकत नाही. म्हणजेच काय की निष्काम निर्लेप वृत्तीनं आपण दान करायला हवं. श्लोक 21. परंतु केलेल्या उपकाराचा मोबदला म्हणून, एखाद्याने आपल्यावर काहीतरी उपकार केलेत तर त्याची मोबदला म्हणून किंवा उलटंसुद्धा पुढे काही दुसऱ्याकडनं फलाची अपेक्षा मनामध्ये असेल तर ते ठेवून, मनामध्ये ठेवून जे दान करतात त्याला राजस दान असं म्हटलेलं आहे. श्लोक 22. अयोग्य स्थळी, अकाली किंवा अपात्री, सत्काररहित, अपात्री दान देऊ नये, अकाली देऊ नये, योग्य वेळ बघावी आणि सत्काररहित देऊ नये, म्हणजे द्यायचं म्हणून द्यायचं आपलं कुणाला तरी, त्याचं मानपान न ठेवता घे, तर हे दान होऊ शकत नाही. सत्काररहित किंवा अवहेलनापूर्वक जे दान देतात ते तामस दान असं म्हटलं जातं. श्लोक 23. परब्रह्माचा ओम तत्सत, बरं का, परब्रह्माचा ओम तत्सत अशा 3 प्रकारे निर्देश केला जातो. या निर्देशानं पूर्वी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत. इथे ब्राह्मण या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव, जो ब्रह्म जाणतो तो, हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. म्हणजे काय की परब्रह्माची संकल्पना विविध प्रकारे
वेदांमध्ये उपनिषदांमध्ये मांडली गेलेली आहे. त्यापैकी एक संकल्पना म्हणजे ओम तत्सत. बरं का, ओम तत्सत यानं आपण परब्रह्माची संकल्पना मांडत आहोत. त्यापैकी ओम जे आहे ते साक्षात परब्रह्म स्वरूपीचं आहे. ओम म्हणजे परमेश्वर, परमेश्वर म्हणजे ओम. सृष्टीच्या आरंभी निर्माण झालेला किंवा सृष्टीच्या पूर्वीसुद्धा असणारा अनाहत नाद म्हणजे ओंकार. आरंभ ध्वनी, आरंभ संकल्प ध्वनी असं त्याला म्हटलं जातं. तत्, आता तत् म्हणजे काय, तर तत्चे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढले गेलेले आहेत. काय आहेत ते आपण बघूया. तत् म्हणजे असा एक अर्थ निघतो की आपण जे काम्य म्हणजे मनामध्ये कामना ठेवून जे सकाम कर्म करतो त्याच्या पलीकडचं, तत् म्हणजे ते पलीकडचे, त्याच्या पलीकडचं निष्काम कर्म याला सुद्धा तत् म्हटलं जातं. म्हणजे ते परब्रह्माचा निर्देशक आहे असा एक अर्थ त्यातनं काढला जातो. आणि मग सत म्हणजे जरी आपण कामना ठेवली, जरी कामना वासना ठेवली, गैर काही नाही त्याच्यात, जोपर्यंत आपण योग्य नीतिपूर्वक धर्माच्या चौकटीत, नीती नियमांच्या चौकटीत बसणारं योग्य सत्कर्म जोपर्यंत आपण करतोय, तर त्या सत्कर्मामध्ये आपण जर काही थोडीशी पलाशा ठेवली, कामना ठेवली, तर ते सत्कर्म योग्य असल्यामुळे ते सुद्धा परब्रह्माच्या संकल्पनेमध्ये समाविष्ट होतं. म्हणजे निष्काम कर्म आणि सकाम जरी असलं तरी जर ते योग्य सत्कर्म असेल तर ते कर्मसुद्धा परब्रह्माच्या संकल्पनेमध्ये बरोबर जाऊन बसतं. ओम तत्सत. ओम म्हणजे सृष्टीचा आरंभीचा ध्वनी, तत् म्हणजे ते पलीकडचे निष्काम कर्म, सत म्हणजे सकाम सत्कर्म. त्यानंतर दुसरा अर्थ घ्यायचा झाला तर ओम म्हणजे सृष्टीचा प्रारंभ ध्वनी, तत् म्हणजे दृश्य सृष्टी पलीकडचं ते म्हणजे तत्व, निर्गुण तत्व. हे ब्रह्मांड जे आपल्याला दिसतं आहे त्याच्या पलीकडचं, त्या ब्रह्मांडाला तोलून धरणारं पलीकडचं तत्व म्हणजे निष्काम निर्गुण तत्व हे तत्नी दाखवलं जातं. आणि मग सतचा अर्थ काय होईल? सत म्हणजे हे अख्खं ब्रह्मांड, तत् म्हणजे निर्गुण ब्रह्मन पलीकडचं, आणि सत म्हणजे ही आपली सगळी दृश्यसृष्टी. या ओम तत्सत या वाक्यानं परब्रह्माचा निर्देश केला जातो. श्लोक 24. तस्मात म्हणजे जगाला या संकल्पानं आरंभ झालेला आहे. ओम हा संकल्परूप प्रथमध्वनी आहे. म्हणून ब्रह्मवादी लोकांची यज्ञ, दान, तप, इतर शास्त्रोक्त कर्म नेहमी ओम असा उच्चार करून प्रवृत्त होत असतात. म्हणजे ओमनं कर्माला प्रारंभ केला जातो. श्लोक 25. तत् या शब्दानं फलाशा न ठेवता ही सगळी कर्म मोक्षार्थी लोक करत असतात.
श्लोक 26. अस्तित्व आणि साधुत्व किंवा चांगलेपणा, शुभपणा, पवित्र, मंगल या अर्थानं सत हा शब्द योजला जातो. आणि हे पार्था चांगल्या कर्मांना सुद्धा सत हा शब्द लावण्यात येतो. म्हणजे सतचे वेगवेगळे अर्थ, शुभ, मंगल, पवित्र, सत्कर्म या सगळ्या दृष्टीनं सत हा शब्द लावला जातो. श्लोक 27. यज्ञ, तप, दान यांच्या ठिकाणी स्थिती म्हणजे स्थिर भावना असणं, मनाची चंचलता जाऊन स्थिर बुद्धीनं ती सर्व कर्म करणं, याला सुद्धा सत असं म्हटलं जातं. आणि यांच्यासाठी जे कर्म करायचं त्या खुद्द कर्माला म्हणजे तपाला, दानाला यांना सुद्धा सत असं म्हटलं जातं. म्हणजे तत्न चैतन्य तत्व किंवा परब्रह्माचा निर्देश केला जातो. सतनं काय निर्देश केला जातो तर सात्विक आणि मंगल शुभ कर्मांचा निर्देश केला जातो. आणि ओमनं साक्षात परब्रह्माचा निर्देश केला जातो. श्लोक 28. अश्रद्धेने जे हवन करतात, जे दान दिलं, यज्ञ, दान, तप, जे तप आचरलं कशाने? अश्रद्धेने करायचं म्हणून, ढोंगीपणानं, लोकांना दाखवण्यासाठी, मद, मोह, मत्सर यांनी पिडलेले, अभिमानानं भरलेले आणि जे काही कर्म ते जे करतात ते असत म्हटलेलं आहे. ओम तत्सत, त्याच्या पलीकडे परब्रह्माचा निर्देश जात नाही. असत कर्म जी आहेत ती जी अश्रद्धेने केली जातात ती त्यांना परमेश्वराच्या संकल्पनेमध्ये स्थान नाही. अश्रद्धेनं जे जे कर्म मनुष्य करतो, अश्रद्धेनं म्हणजे केवळ भक्ती या दृष्टीनं नाही बरं का. अश्रद्धेनं म्हणजे एकंदरच समाजाविषयी उदासीन, लोककल्याणाविषयी उदासीन, नीतिमत्ता, न्याय याची ज्यांना काही पर्वा नाही, जे अयोग्य पापकर्म करत राहतात, अशांना अश्रद्धेनं हे म्हटलं गेलेलं आहे. असे जे कर्म पापचरण घडतं त्यांना असत म्हटलं गेलेलं आहे. हे पार्था, हे कर्म मेल्यानंतर म्हणजे मनुष्याच्या मृत्यूनंतर परलोकी नाही आणि या लोकीसुद्धा ते लाभत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं. जे पापकर्म आपण करायला प्रवृत्त होतो, आसुरी वृत्तीची लोक, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की या जन्मात सुद्धा किती अशी लुबाडून संपत्ती मिळवली तरी ती लाभदायक ठरत नाही. आणि मेल्यानंतर सुद्धा त्या पापकर्मांमुळे आपल्याला चांगली गती लाभू शकत नाही. इथे भगवद्गीतेचा अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग मी इथे समाप्त करते आणि माझ्या एपिसोडची सुद्धा मी सांगता करते. पुन्हा तुम्हाला नम्र विनंती करते, कृपया माझ्या अमृताचे डोई या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.